अभी ये वर्कशॉप को जब हम कवरेज कर रहे हैं तो हम देख रहे हैं कि कितने जो लोन धारक है उनकी भी बातें हुई और जो जिनको लोन मिलने वाला है उनकी भी बातें हुई। हम देखते हैं हमारे साथ एक वरिष्ठ अधिकारी है सिद्धार्थ खोब्रागड़े सर, जो विदर्भ से नागपुर का ये जो एरिया है इसको संभालते हैं, महात्मा फुले का जो डिपार्टमेंट है संभालते हैं। सर हम देखते हैं कि लोग आपके कर्मचारी काफ़ी उत्साहित थे, वो देख रहे थे कि उनको काम करना है जोश के साथ, जुनून के साथ। तो आपका क्या मैसेज रहेगा जिनको लोन चाहिए, जिनको जो जरूरतमंद है उनके लिए, क्या आपका एक मैसेज रहेगा? देखिए सर, अनुसूचित जाति और नवबौद्ध लोगों के लिए एक नई योजना आई है। केंद्र सरकार और महाराष्ट्र शासन मिल के एक नई योजना आई है, पीएम अजय योजना। इसकी आज कार्यशाला थी। माननीय हमारे जीएम प्रशांत गेडाम साहब ने बहुत अच्छी तरीके से सीधे और एकदम सरल भाषा में आज ये कार्यशाला का जो समझाया है वो सभी कर्मचारियों को समझ गया है। और आने वाले दिनों में अनुसूचित जाति और नवबौद्ध लोगों को इतना फायदा होगा ये योजना का, बहुत फायदा होगा। क्योंकि इसके पहले 25 और 40 साल से 10,000 रुपये सब्सिडी थी, 6,000 रुपये सब्सिडी, वो बढ़ा के अभी 50,000 रुपये हो गई। सर हम देखते हैं कि जो गरीब तबका है, जो पढ़ा लिखा नहीं है, लोन तो ये सभी के लिए है, तो उनके अवेयरनेस के लिए डिपार्टमेंट की तरफ से, महामंडल की तरफ से आप किस तरीके से योजना चलाते हैं? देखो सर, बहुत अच्छी योजना है हमारे इधर। एक अनुदान योजना है, एक बीज भांडवल योजना है, डायरेक्ट की योजना भी हमारे इधर है। अच्छा, ये बीज भांडवल जो योजना है, बीज भांडवल, इसका थोड़ा सा हमारे दर्शकों को बताएंगे क्या है? ये 5 लाख की योजना है। ये 5 लाख की योजना ऐसी है कि देखो, बैंक 75% देंगे, 20% हमारा रहेगा और 5% बेनिफिशियरी करेंगे। ऐसे मिला के 5 लाख रुपए हम जो बेनिफिशियरी रहता है उसको दिया जाता है। यहाँ पे महाराष्ट्र से महात्मा फुले विकास महामंडल के जो कर्मचारी थे पूरे महाराष्ट्र भर से आए थे। सर जो स्कीम्स है उसके बारे में आप बता रहे थे, आपके जो कर्मचारी है और जो लाभार्थी है उनको किस तरीके से आप मार्गदर्शन करेंगे? देखिए, ये महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडल का जो बेसिक ऑब्जेक्टिव है वो शेड्यूल कास्ट और सफाई कर्मचारी के उत्थान के लिए काम करता है। उनका आर्थिक उत्थान होना चाहिए, उनका सामाजिक उत्थान होना चाहिए, एजुकेशनल और कल्चरल का डेवलपमेंट होना चाहिए। इस विषय को लेके गवर्नमेंट ऑफ इंडिया का पीएम अजय नाम की एक स्कीम है, उसको हम लोग प्रधानमंत्री अनुसूचित जाति अभ्युदय योजना बोलते हैं। इस योजना के तहत जो भी बेनिफिशरीज़ को कुछ इनकम जनरेशन एक्टिविटीज़ करनी है, उनके सोशल डेवलपमेंट में काम मदद करना है, तो उस चीज़ के लिए फंडिंग्स ये उपलब्ध करा देती है और इसमें सब्सिडी का कंपोनेंट मिलता है। अभी हाल ही में गवर्नमेंट ऑफ इंडिया पूरे देश से अलग अलग प्रकार के प्रपोजल्स मंगा रही है। तो महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडल के थ्रू ये ऑनलाइन प्रपोजल भरने के लिए, बनाने के लिए पूरे महाराष्ट्र लेवल पे हमने ये कॉन्फ्रेंस रखा है। तो इस कॉन्फ्रेंस के माध्यम से सभी लोगों को हमने ये बताया कि ये प्रपोजल किस तरह से भरा जाता है। सर डिपार्टमेंट के तरफ से जो महामंडल है उसके तरफ से, और ये अंत में मेरा सवाल रहेगा कि किस तरीके से इसका पब्लिसिटी होता है और किस तरीके से इसका क्रियान्वयन होके जो असल में जिसको ज़रूरत है वहाँ तक पहुँचता है? देखिए, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडल ये 1978 से काम कर रहा है। बहुत बार ऐसा होता है कि बेनिफिशियरी को नाम पता रहता है कि हाँ ये डिपार्टमेंट है, ये हमारे लिए कुछ तो भी करता है, लेकिन क्या करता है ये पता नहीं है। तो इस पीरियड में हमारा जो दायित्व ये ऐसा है कि हमारा जो भी स्ट्रक्चर है, हमारा स्ट्रक्चर हेड ऑफिस जो है वो हमारा मुख्य कार्यालय मुंबई में है। जो सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडल और सामाजिक न्याय स्पेशल असिस्टेंट जो है उनके तहत हम लोग मंत्रालय के थ्रू काम करते हैं। रीजनल जो हमारे ऑफिसेस है वो सारे डिवीज़न लेवल पे है और हर एक डिस्ट्रिक्ट के अंदर में हमारे ऑफिसेस है। हम लोग बहुत बार ऐसे करते हैं कि जो भी रूरल एरियाज़ है उसमें हम लोग कैंप्स लगाते हैं। तो मेरा अनुरोध ये रहेगा कि वो कैंप के अंदर में अगर बेनिफिशियरीज आते हैं उनको उसके माध्यम से मुलाकात, उनसे इंफॉर्मेशन मिलती है। इसके अलावा यूट्यूब और इंटरनेट के ऊपर में बहुत सारा इन्फॉर्मेशन हम लोग दे के रखा है। पेपर के एडवर्टाइजमेंट्स के थ्रू हम लोगों को ये बताते हैं कि कोई अगर एक स्कीम आ रही है तो ये स्कीम का पर्टिकुलर आपने बेनिफिट कैसा लेना चाहिए। तो मुझे ऐसा लगता है कि जो भी बेनिफिशियरी है वो जागरूक है और जागरूक बेनिफिशियरी ने जो भी अलग अलग स्कीम्स होती है उसका बेनिफिट उन्होंने लेना ही चाहिए। भारत के नागरिक जागरूक है, भारत का संविधान भी उसको जागरूक बनाने की क्रिया में लगा हुआ रहता है। अभी कुछ दिनों के बाद हम संविधान दिन मनाएंगे। सर हम देखते हैं अभी आपकी एक वर्कशॉप हुई, लोगों का काफ़ी यहाँ पे जितने भी आपके कर्मचारी आए हैं, तो आप जो अंतिम छोर पे जो नागरिक है जिसको इस योजनाओं की ज़रूरत है उनको ये किस तरीके से काउंसलिंग करते हैं आप? ये तो पहले सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम है पीएम अजय। इसके जो
गाइडलाइन है, वो गाइडलाइन के माध्यम से हमने हमारे डिस्ट्रिक्ट मैनेजर और रीजनल मैनेजर को काम करने के लिए एक आज ये वर्कशॉप आयोजित किया था। और इसमें क्या क्या ये है प्रोविज़न है वो बताया। और हमने आज तो उनको इनकम जनरेशन स्कीम के बारे में बताया। कहाँ से लोग आए सर यहाँ? यहाँ पे महाराष्ट्र के सभी जिलों से लोग आए हैं, जैसे कि औरंगाबाद 36 जिलों में से सभी लोग आए हैं। और आज उन्होंने ये वर्कशॉप में पूरा वो पीएम अजय के बारे में हमारे जो वरिष्ठ जनरल मैनेजर है गेडाम साहब, उनसे पूरा ये ट्रेनिंग लिया है। और अभी हमारे जो महाराष्ट्र के अनुसूचित जाति के जितने भी गरजवंत लोग हैं उनके लिए अभी ये पीएम अजय में हमारे डिस्ट्रिक्ट मैनेजर हर एक जिले से प्रपोजल डालेंगे और उनको ये योजना का लाभ हम बहुत बार देखते हैं कि जो जब लोन लेने के लिए कोई जाता है तो बैंक उतना सपोर्ट नहीं कर पाता है, या बैंक अलग अलग कारणों से त्रुटि निकलता है। उस पर महात्मा फुले की तरफ से आप किस तरीके से गाइडलाइन रखते हैं? तो ये जो है अभी हमने हमारी बहुत सारी थेट योजना की भी प्रपोजल हमने अभी ऑनलाइन लिए हैं। बैंकों के अलावा भी हमने हमारे कॉर्पोरेशन के स्कीम में लोगों के कर्ज प्रकरण लिए हैं। इथे महात्मा फुले विकास महामंडळामार्फत जिल्हा कार्यालय नागपूर येथे आढावा बैठक राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने इथे पीएम अजय या योजनेची प्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे। येथे पूर्ण महाराष्ट्राचे कर्मचारी आले होते, हेड ऑफिस म्हणून अधिकारी आणि कर्मचारी सगळे इथे, आणि प्रत्येक जिल्हा रिजनचे प्रादेशिक व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक हे सुद्धा इथे आलेले होते। आणि त्यांनी आमचे गेडाम साहेब आहेत महाव्यवस्थापक मुंबई आणि देवकते साहेब महाव्यवस्थापक मुंबई यांनी सुद्धा नाही का इथे पीएम अजय या योजनेबद्दल संक्षिप्त माहिती दिलेली आहे। ते पीएम अजयच्या योजनेमध्ये प्रेझेंटेशन देऊन त्यांनी प्रोजेक्ट कसे तयार करायचे, छोटे मोठे प्रोजेक्ट कसे तयार करायचे याची नाही का त्यांनी माहिती दिलेली आहे। आज आपण ज्या कार्यशाळेकरिता जमलेलो होतो त्याच्या मागचा एक उद्देश असाही होता की आपल्यात कम्युनिकेशन फार कमी आहे सध्या, आणि बऱ्याच लोकांचे भरपूर समस्या आहे आपल्याकडे। आणि चौधरी साहेब आपले मार्गदर्शक नेहमी म्हणत असतात, अरे तुम्ही कुठेतरी एकत्र या, एकत्र बसा, एकमेकाशी सगळे विचार शेअर करा, समस्या शेअर करा। मी जेव्हा प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हा मलाही या गोष्टीची खंत होती की गेडाम साहेब आपल्याला वेळच देत नव्हते। आता जेव्हा मी तिथे गेलो त्यांच्या जागेवर आणि मी जेव्हा काम करतो तेव्हा मलाही आता त्यांचंच बरोबर होतं, मी काहीतरीच म्हणजे इकडे बाहेर राहून बोलत होतो। तिथे आपल्याकडे ज्या एक जबाबदारी आता महाप्रीतची म्हणून आलेली आहे आणि एवढं काम आहे की तिथं त्या पदावर वेळच मिळत नाही। त्यामुळं साहजिक कॉर्पोरेशनच्या काही गोष्टीकडे दुर्लक्ष होते, हे मी अनुभवलेलं आहे। परंतु आता आपल्याला सर्वांना एकत्र बसून कॉर्पोरेशन कसं पुढे जाईल, काय चांगल्या गोष्टी करता येईल, या आजच्या दिवसभराच्या कार्यशाळेतून आपण सगळ्यांनी आपापले विचार, आपल्या डोक्यात काही नवीन आयडिया असतील शेअर कराव्या, आपल्या वरिष्ठांशी त्या संगनमतानं कशा चांगल्या होतील। तसेच हे आपले मार्गदर्शक साहेब आहेत, म्हणजे आपल्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याविषयी किंवा कर्मचाऱ्याविषयी हे 2 वर्षापासून सतत आपली बाजू घेत आहे। त्यांच्याशी काही गोष्टी आपण शेअर करू शकतो। आपण टेक्निकलमध्ये मागे पडतो, परंतु कामात कुठेही आपण मागे नाही, हे मी म्हणजे अनुभवलेलं आहे। तुमच्याकडून जेव्हा आपण काम घेतो किंवा काम सांगतो, सर्वात कितीही कठीण माहिती असो आपण सर्वात पहिले हेड ऑफिसला पाठवतो। त्यामुळे आपण कामात कमी नाही, आपण पडतो टेक्निकल गोष्टीत मागे। तर त्या गोष्टी हे जे आपले मार्गदर्शक आहे, आता गेडाम साहेबांना पण खूप बऱ्याच गोष्टीचं साहेबांनी खूप नॉलेज ॲक्सेप्ट केलेलं आहे। त्यामुळं आजची जी पीएम अजयची जी काही समस्या आहे, गेडाम साहेबांनी दिल्ली, हैदराबाद, मुंबई या सर्व ठिकाणी पीएम अजयच्या मीटिंग्स अटेंड केलेल्या आहेत। त्यांना जवळपास 100% ती स्कीम त्यांना समजलेली आहे आणि त्यांनी त्या पीएम अजयमध्ये फॉर्म कसे फिलअप करायचे हे सुद्धा त्यांनी केलेले आहे। त्यामुळं आपण आज दिवसभरात पहिलं प्राधान्य आपण पीएम अजय स्कीमला देऊ आणि त्यानंतर ज्या आपल्या रेग्युलर स्कीम आहे त्याचा आढावा घेऊ। महाप्रीतचे जे काही 10 व्हर्टिकल आहे
त्या व्हर्टिकलच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान आणून ते महामंडळाशी कसं इंटिग्रेट करायचं, तो आपला स्कोप आहे. पण कधी कधी काय होतं का, एखादं नवीन जेव्हा आपण फॉर्मेशन करतो त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो, कधी लवकर होते, आता थोडासा वेळ लागला. पण आता आपला प्रूव्हन टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत आली आहे. आता ते जे टेक्निकल एक्सपर्टाईज आहे, जो देवकाते साहेबांनी मुद्दा मांडला, हे जे टेक्निकल एक्सपर्टाईज आहे त्याचा वापर महामंडळासाठी कसा करायचा त्याच्यावरती आपल्याला आता काम करायचं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यशाळेमध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये 2014 नंतर तुम्ही जर पाहिलं, बऱ्याचशा योजनांमध्ये बदलत्या काळानुसार बदल झाला आहे, क्रायटेरिया बदलले आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून आता म्हणजे राईट नाव 195च्या आसपास केंद्र सरकारच्या योजना आहे, राज्य सरकारच्या 32 डिपार्टमेंटच्या आणखी कितीतरी योजना आहेत. अकॉर्डिंगली आता 60-40मध्ये आपण खर्च करतो, शेअर करतो. यामध्ये राज्य शासनाचा आपल्याला सपोर्ट आहे. शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जो आहे, आयुक्त स्वतंत्र त्याच्यामध्ये आहे, त्यांची पूर्ण यंत्रणा राज्यामध्ये आहे, जिल्ह्याला आहे, डिव्हिजनला आहे. त्यांच्यासोबत जर आपण कोऑर्डिनेशन केलं तर महामंडळाचा बिझनेस म्हणून आपल्याला मॉडेल आपल्याला पुढे न्यायचं आहे. महामंडळ हे नुसतं वेलफेअर स्कीम म्हणून नुसतं जे आयुक्त साहेब किंवा त्यांच्यामार्फत ज्या योजना राबवतात तेवढ्यापुरतं नाही, आपल्याला नवीन नवीन अभ्यास करून नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून बिझनेस मॉडेल कसं पुढे देता येईल आणि ह्या मागासवर्गीय घटकातले जे लोक आहेत ते उद्योजक कसे होतील, बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला सहभाग कसा होईल. जर आपण इथून चायनाचे प्रॉडक्ट घेऊ शकतो, आपला प्रॉडक्ट चायनामध्ये किंवा कसा जाणार आहे ह्याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा. आपण जे प्रॉडक्ट बनवतो त्याला मार्केटिंग कसं करता येईल. तर ओव्हरऑल जो आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं का मागच्याही कार्यशाळेमध्ये मी पुण्याला बोललो होतो, आपले जे महामंडळाचे 32 उद्दिष्ट आहे त्याच्यापैकी 16 उद्दिष्ट हे उद्दिष्ट ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, डेअरी, फिशरी याच्याशी रिलेटेड आहे. 40% महिला त्याच्यामध्ये प्रतिनिधी असल्या पाहिजे आपल्या ट्रेनिंगपासून किंवा बिझनेस मॉडेलपर्यंत. तर हे काही जे सेक्टर्स आहेत ते अनफॉर्च्युनेटली थोडेसे रिलेक्टेड राहिलेले आहे. त्याच्यामध्ये जे कोर एरियामध्ये काम करायला पाहिजे ते आपल्याला करण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीनं आपण आता तो प्रयत्न करतो आहे. म्हणून मागच्या वर्षी हा ॲग्रो प्रोसेस व्हॅल्यू चेन हे जे व्हर्टिकल आहे आणि बायोफ्युअल्स हे व्हर्टिकल माझ्याकडे महाप्रीतचे जे 10 व्हर्टिकल आहे. त्याच्यानंतर दुसरं जे व्हर्टिकल आहे विमेन एम्पॉवरमेंट अँड कन्व्हर्जन्स. आता हा फार मोठा सेक्टर आहे, विमेन एम्पॉवरमेंट एवढा मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे 50% जनसंख्या आपल्याला त्याच्यामध्ये त्यांना मुख्य प्रवाहात आणायचा आहे. आणि कन्व्हर्जन जे आहे, आपला महामंडळाचा जर 2 रुपये खर्च होत असेल तर शासनाचे जर आपण 4 रुपये त्याला जोडले तर कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर लाभ आपल्या लोकांना देऊ शकतो, त्यात तेवढ्याच पैशात पण जास्त प्रमाणात. आणि म्हणजे 2 जे व्हर्टिकल आहे ह्या व्हर्टिकलच्या माध्यमातून आपण प्लॅन बनवले आहेत. मागच्या वर्षी 362 कोटीचा प्लॅन आपण बनवला होता ॲक्शन प्लॅन, यावर्षी 844 कोटीचा प्लॅन आपण बनवला. महामंडळामार्फत ज्या काही एक्झिस्टिंग स्कीम आहे त्या एक्झिस्टिंग स्कीम नवीन टेक्नॉलॉजीमध्ये कशा इन्कर करायच्या त्याच्या संदर्भात आपल्याला नियोजन करायचं आहे. तो प्लॅन आपण सर्वांना पाठवला आहे, त्याच्यावर आपण पुण्याच्या कार्यशाळेमध्ये चर्चाही केली आहे. आता त्या दृष्टीनं आणखी काही प्रयत्न करणार आहे. आता ही जे PM अजय योजना आली, ह्या योजना त्याला सहाय्यकारी आहे. आपण जर ह्या योजनेमध्ये ज्या एक्झिस्टिंग योजना नवीन नवीन योजना आल्या ह्या योजनेमध्ये आपण जर आपला हा प्लॅन इंटिग्रेट केला तर कृषी, पशुवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय ह्या मार्फत आपण मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का सर्व्हिस सेक्टर जो आहे हा ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा सर्व्हिस सेक्टर फक्त 3% आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये किती काही आरक्षण असलं तरी काही सर्वांना नोकऱ्या मिळणार नाही एक. आणि खाजगी जे आहे उद्योजक दे आस्क फॉर मेरिट, दे आस्क फॉर प्रॉफिट, कारण त्यांचा उद्देश वेगळा आहे. आपण जो वेलफेअर म्हणतो ते बिझनेस मॉडेल म्हणतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपण कॉम्पिटन्स झालो पाहिजे. एकीकडे आपल्याला असं दिसेल समाजामध्ये टेक्निकल मॅनपॉवर मिळत नाही. तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी साधा ड्रायव्हर शोधतो तर चांगला ड्रायव्हर मिळत नाही. टेक्निकल मॅनपॉवर जर आपली तयार असली, एवढ्या मोठ्या 278च्या 300च्या आसपास आपल्या ITIs आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये आपले लोक शिकतात, काही कोर्सेस करतात. त्यांचा डेटाबेस आपण जवळजवळ 10 लाख लोकांचा डेटाबेस NBR पोर्टलमध्ये आपण आता महाप्रीतमध्ये तयार केला आहे. त्यामुळं ज्या आपल्या भागामध्ये ज्या MIDCs आहेत, ज्या कंपन्याज आहेत, त्यांना जर तुम्ही विचारणा केली का तुम्हाला कोणत्या प्रकारची टेक्निकल मॅनपॉवर लागते ते आम्हाला सांगा, तशा प्रकारचे माणसं आमच्याकडे आहेत, त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊन तुम्हाला सप्लाय करू. हे जोपर्यंत इंटिग्रेशन होत नाही, आपण आपलं ट्रेनिंग दिलं, सर्टिफिकेट दिलं, प्लेसमेंट आपण जबरदस्त करतो, बाबा 70% प्लेसमेंट झाली पाहिजे, प्लेसमेंट झाली नामापुरती परत तो सोडून जातो. कधी कधी तर माझा असा अभ्यास आहे की ट्रेनिंगमध्ये जेव्हा आपण मानधन देतो तर अशी परिस्थिती आहे समाजामध्ये, वाईट परिस्थिती बऱ्याच ठिकाणी, का काही लोकांना तेच नोकरी म्हणून ते 5-6 महिन्याचा तरी प्रश्न मिटला म्हणून ते लोक ट्रेनिंगला येतात आणि ट्रेनिंग झाल्यानंतर पुन्हा दुसरं एखादं ट्रेनिंग सोडतात, पुन्हा काही मिळेल का. ही जी लेवल आहे, हा जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा असेल तर ह्या सगळ्या योजना आज गेडाम साहेब जे आपल्या मार्गदर्शन करणार आहे, PM अजय सारख्या योजना, त्याच्यामध्ये जे 3 पानं मी झेरॉक्स करून आपला फोटो काढून तुम्हाला सर्व RMला पाठवले आहे, त्याच्यामध्ये आपले जे इंडेक्स आहे त्या ॲक्टिव्हिटीज
आज जे 3 फोकस करणार आहे त्याच्यावर जर तुम्ही काम केलं आणि शासनाच्या सर्व डिपार्टमेंटला, मी तर असं म्हणतो का शासनाचे जे डिपार्टमेंट्स आहेत, जिल्ह्याला असो का विभाग स्तरावर असो, महामंडळाचा माणूस त्यांनी ओळखलाच पाहिजे. अरे ते महात्मा फुलेचे आले बाबा असंच म्हटलं पाहिजे. त्यांनी एवढ्या वेळा त्यांच्या ऑफिसला जा, तुम्ही पाठ झाले पाहिजे त्यांचे तुमचे चेहरे, आणि सांगा तुम्ही काय देऊ शकता आमच्या लाभार्थीसाठी. अशा प्रकारचं जर इंटिग्रेशन केलं तर महामंडळाला आपल्याला 500 कोटीचा 1000 कोटी निधी करून दिला शासनानं. आता हे जे थकबाकी वगैरे असेल त्याच्यात आपण पाहिलं का आपल्या जर प्रॉपर बिझनेस मॉडेल नसलं तर कोणी, मी जरी बिझनेस केला तरी तो इमिजिएट त्याला यशस्वी आपण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळे टेक्निकल मॅनपॉवर, ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यांचं लायझॉन, सरकारी यंत्रणामध्ये काम करायचं म्हणजे तुम्हाला खूप मोठं लायझॉन ठेवावं लागतं, कन्व्हर्जन्स करावं लागतं. मला असं वाटते की अशा कार्यशाळेतून आपल्याला या संदर्भामध्ये चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे. आपला यावर्षीचा जो 844 कोटीचा ॲक्शन प्लॅन आहे तो सर्व RMDMकडे आपण पाठवला आहे. महामंडळानं बोर्डामध्ये त्याची मंजुरी घेतली आहे, तुम्हाला कळवलं आहे. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही नाबार्डचा जो रिपोर्ट असतो, पोटेन्शियल लिंक क्रेडिट प्लॅन, मागे तुम्हाला मी पुण्याच्या कार्यशाळेत सांगितलं, त्या प्लॅनमध्ये त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंटचं पोटेन्शियल आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा नाबार्डचा जो बुकलेट घेतलं आणि जो डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन आहे, जे आपली लीड बँक करते, कलेक्टर साहेब त्याचं प्रकाशन करत असतात, तो जर ते 2 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असले तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंटचं काय पोटेन्शियल आहे, कोणत्या तालुक्यात कोणते बिझनेस होऊ शकतात ते तुमच्यापर्यंत राहील. आणि त्या दृष्टीनं मग गेडाम साहेब म्हणतात तसं अशा प्रकारे कोणत्या योजनेमध्ये आपण इंटिग्रेट करू शकतो त्या संदर्भात जर आपण काम केलं, मला असं वाटते का महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत महाप्रीतच्या आणखी टेक्निकल सपोर्ट, स्टेट गव्हर्नमेंटच्या इतर डिपार्टमेंटचा सपोर्ट हे जर आपण सोबत घेतलं तर मला असं वाटते का स्वयंरोजगार निर्मितीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. आज जगाच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला आपली मॅनपॉवर जी आहे ती टेक्निकल मॅनपॉवर चांगल्या प्रकारे ट्रेनिंग त्यांना देऊन कॅपॅसिटी बिल्डिंग करून चांगले तयार करावं लागतील. जगाच्या मार्केटमध्ये आपल्याला उतरावं लागेल. जर आपण त्या जगाच्या मार्केटमध्ये उतरलो तर आपण, आपली पुढची पिढी, हा समाज पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला ह्या थोरा मोठ्यांनी जे काही विचार दिले त्या विचारांना आपल्याला चालायचं आहे. आणि त्या संदर्भात त्यावेळेस बघा, म्हणजे महात्मा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं का समाजामधले दुर्बल घटक आणि महिला यांची परिस्थिती सारखीच आहे. ह्या दोघंही, महिला कोणत्याही जाती जमातीची असो, त्या महिलांचा विकास करायचा. दुर्बल घटक आणि महिला याच्यासोबत आपल्याला इंटिग्रेशनमध्ये काम करावं लागणार आहे. आजही परिस्थिती तेच आहे. आज एवढ्या मोठ्या 73-74 घटना दुरुस्ती झाली. आज आपण मोठ्या प्रमाणावर रिप्रेझेंटेशन दिलं. जेव्हा योजना आपण पाहतो, अजूनही तुम्ही आता सगळे न्यूजपेपर वाचताय, अजूनही याच्यामध्ये ह्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करायचं आहे. आणि ह्युमन कॅपिटल आपल्यासारख्या देशात तुमच्याकडे जे काही आहे कॅपॅसिटी त्याचा तुम्ही वापर करा. आता चीनमध्ये लोकसंख्या, मग त्याने काय केलं, लोकसंख्या आहे ना प्रचंड कामी लावायची आहे. त्यांनी जेवढं प्रोडक्शन वाढवलं का प्रोडक्शन कॉस्ट कमी केली आणि मग ते जागतिक बाजारपेठेत उतरले. आपल्याकडे जे आता वारणा कारखान्याला पहा तुम्ही, त्या ठिकाणी महिला सर्व घरचं काम करतात. दुपारच्या वेळेला त्यांना जो वेळ असतो तेव्हा त्या काय करतात, पापडाचा उंडा म्हणतो आपण, ते भिजवलेलं ते फक्त घरी नेतात, दुपारी पापड तयार करतात आणि संध्याकाळी ते कारखाने त्या ठिकाणी पोहोचून देतात. तेवढ्यावर त्या रोजगार कमवतात. म्हणजे जे काही तुमच्याकडे अवेलेबल वेळ आहे सगळं करून, म्हणजे असं नाही का बा तुम्ही सगळं सोडून हे करा असं नाही, पण जेवढा काही वेळ आहे अवेलेबल वेळ तो जर तुम्ही ह्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये वापरला, ह्या अर्थव्यवस्थेमध्ये जर तुमचा सहभाग झाला, जे काही ह्युमन कॅपिटल आहे, तर मला असं वाटते का स्वयंरोजगाराच्या मार्फत आपण मोठ्या प्रमाणावर क्रांती करू शकतो. एक भाग. आणि ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, डेअरी, फिशरी याच्यामध्ये ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, ह्याच्या त्या डिपार्टमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचे सगळे GR काढून तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येकाने एक फोल्डर तयार केलं पाहिजे. कोणत्या योजना आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो का PMFME असो, कोणत्या योजना असो, ती योजना आपल्या लाभार्थीला कशी देता येईल याच्यासाठी. आणि महामंडळाच्या ज्या काही एक्झिस्टिंग स्कीम आहे, ज्या एक्झिस्टिंग स्कीममध्ये आपण काही बदल पण सुचवले आहे, शासनाला रिपोर्ट पण दिला आहे, त्याच्यामध्ये बदल होतील. पण आपली जे ग्राउंड वर्क आहे ते आपण तयार करावं अशी एक मला अपेक्षा आहे. आता 1 महिना झालं मी महामंडळामध्ये जॉईन तर झालो आहे, पण ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे आत्तापर्यंत मला एकच स्कीम समजली, नाही फॅक्ट आहे. आणि अजून 2 दिवसाखाली मला लीड कॉमचा ॲडिशनल चार्ज देण्यात आला. त्यामुळे महामंडळ मला समजलंच नाही. मला तर मी काय बोलू, आत्ताच सरांना बोलत होतो मी स्टेट गव्हर्नमेंटचा सहाय्यक संचालक वित्त विभाग संवर्गातील वर्ग 1चा अधिकारी आहे. आणि आत्तापर्यंत जेवढी काय सर्व्हिस झाली 7 वर्ष आणि इतर डिपार्टमेंट 3 वर्ष, अशी 10 वर्षी सर्व्हिस झालेली आहे. आणि महामंडळाचा म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या बाहेरचा हा पहिलाच अनुभव आहे. अजून तसे काय अनुभव म्हणजे 1 महिन्यात की मी कन्क्लुजनवर येऊ शकत नाही, पण
सध्या जे चालू आहे महामंडळाचे म्हणजे महामंडळाचे सबसिडरी कंपनी म्हणा, महाप्रीत म्हणा, किंवा ओव्हरऑल आपले महामंडळाचं जे टार्गेट ग्रुप आहे, या सर्व गोष्टीचा विचार केला. महामंडळामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी द्यायची तयारी आहे. फक्त आपण सर्वांनी ते खाली ग्राउंड लेवलला कसं ते स्कीम करता आणि जे काही इनपुट मुख्यालयाला देता त्याहून आपल्याला ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे फंड्स आपल्याला आणता येतील. तर सर्वांना माझी तेवढीच विनंती राहीन की आपण ग्राउंड रियालिटी काय आहे ॲक्च्युली मुख्यालयात बसून समजणार नाही बाकीच्यांना, पण आपले इनपुट पण सध्या समजा PM माझ्यासारख्या स्कीमसाठी इनपुट आपले आवश्यक आहेत. मला असं वाटतं की ऑर्गनायझेशनचा कम परिवाराचा जास्त कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये जी काही तयारी चालू होती ती फक्त अशी ते हे तयार करणे ते तयार करणे अशीच तयारी चालू होती. बाकी PM अजयशी निगडीत म्हणा किंवा बाकी याच्याशी निगडीत अशी कुठलीही तयारी आम्ही केलेली नाही. इट इज व्हेरी व्हेरी क्लिअर. आणि तुमच्या स्तरावर तुम्ही फार अशा अपेक्षा घेऊन आलेला आहात की आपल्याला PM अजय मागच्या आपण मला वाटते तिसरा सत्र असेल PM अजयच्या मागच्या एक 7-8 महिन्यापासून जे आपण विविध प्रकारच्या बैठकीमध्ये म्हणा किंवा अशा पद्धतीच्या कॉन्फरन्समध्ये समजण्याचा प्रयत्न करतो आहोत. गाईडलाईन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असल्याकारणाने इंग्रजीमध्ये आहेत, त्या आपण मराठीमध्ये आपल्या स्तरावर आपण काही लोकांनी ट्रान्सलेट करून घेतलेल्या आहेत, त्याला समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी थोडक्यात या सर्व महामंडळाशी निगडीत जो विषय होता हा मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट की त्याचं PM अजय म्हणा किंवा SCA SCP म्हणा किंवा त्याला तुम्ही स्पेशल कंपोनंट प्लान म्हणा, स्पेशल असिस्टंट म्हणा, काही त्याला नाव द्या तुम्ही. त्याच्यामध्ये याची गरज काय पडली सगळ्यात पहिला विषय हा. जोपर्यंत गरज आपल्याला समजणार नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाही. आपल्या या महामंडळामध्ये आज पण फार चांगली गोष्ट आहे की जे इन्सेप्शन्स कॉर्पोरेशनचे झाले होते ते अजूनसुद्धा आपल्या काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत. म्हणजे श्री RM पाटील म्हणा बाकी लोहकरे जे आहेत, असे बरेच आपले सगळे जे अधिकारी आहेत आजच्या तारखेला अजूनसुद्धा आपल्यासोबत आहेत. श्री राकेश बेसजी आहेत, जे इनिशियल लेवलवर कॉर्पोरेशन सुरू झाल्यानंतर त्यांचं काय ऑब्जेक्टिव्ज आहेत, कशा पद्धतीने हे करण्याचं धारण जे क्लिअर केलेलं आहे. मी थोडक्यात पहिले हा विषय एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही समजून सांगतो, त्याच्यानंतर मग आपण मेन PM अजयचे येऊ. कॉन्स्टिट्युशनल पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केलं तर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब यांचं मुख्य धारामध्ये घेऊन येण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मोठ्या लेवलवर प्रयत्नही करत होती. त्याच्यासाठी मिनिस्ट्री पण होती. आधी अर्लियर जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे बघितलं तर एक सामाजिक न्याय, आता सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय झालं. त्याच्या आधी ते वेगळ्या नावाने होतं पण समाज कल्याण त्याला आपण नॉर्मली म्हणायचो. तर त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्ट या दोन्ही गटाच्या लोकांचं सोशल आणि इकॉनॉमिकल अपलिपमेंट कशा पद्धतीने करायचा हा त्यांचा मुख्य उद्देश होता त्याच्यामध्ये. मग हे करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये विषय जे होते ते पुढे येत गेले. वेगवेगळ्या पद्धतीच्या सेक्रेटरीजनी, वेगवेगळ्या पद्धतीच्या कमिटीजनी आपले स्वतःचे रिकमेंडेशन्स दिलेत. आपल्याला आठवत असतील 1970 या कालावधीमध्ये आपला देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि सगळं काही झालं होतं. आणि आपल्याला आठवत असेल गरिबी हटाव असा एक नारा आपल्याला त्या कालावधीमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये हा चालू झाला होता. गरिबी हटाव हा जेव्हा नारा सुरू झाला त्या कालावधीमध्ये भारताने मोठ्या प्रमाणामध्ये BPL जी काही आपल्याकडे कंडिशन्स म्हणतात म्हणजे सर्टिफिकेट्स म्हणतो BPL याला आपण वर घेऊन येणं हा एक विषय सुरू झाला. आणि BPLचे सर्टिफिकेट्स पूर्ण भारतभरामध्ये ज्या लोक इन्कम ज्यांची कमी आहेत अशा लोकांना BPLचा दाखला दिलं जात होतं. आणि ज्या लोकांना BPLचा दाखला भेटत होता अशा लोकांना अशा पद्धतीच्या ज्या स्कीम्स आहेत या सोयीसुविधा आहेत, इट मे बी फूड म्हणा किंवा एज्युकेशन आहे, अशा सगळ्या प्रकार हा देणं सुरू होतं. बेसिक ऑब्जेक्टिव्ह होता तो होता लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करणं.
आणि याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ॲज फॉर द पॉप्युलेशन कम्प्लिटली ग्रांट फंड त्यांनी चालू केला. त्याच ग्रांट फंडला आपण SCA म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. आणि तोच जो प्लान येतो त्याला आपण SCP म्हणतो, स्पेशल कंपोनंट प्लान, जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये असतो. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असा विचार होता की जेव्हा आपण अशी कंपनी करू तर या कंपनीचा SCA हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने द्यायचा आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ACP द्यायचा. आता आपल्याला ACPच्या माध्यमातून शेअर कॅपिटल दिली जाते, नंतर शेअर कॅपिटल येते आणि त्या शेअर कॅपिटलच्या माध्यमातून आपण काही क्रेडिट लिंकेज स्कीम तयार करायच्या आणि SCP म्हणजे आपलं जे SCA जे सबसिडी ज्याला म्हणतो त्याचं घेऊन आपण द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे जुनी स्कीम होती 50% अनुदान योजना. मग 50% अनुदान योजनेमध्ये काय व्हायचं की बँकेने 10,000 रुपये सँक्शन केले की आपण त्याला 10,000 द्यायचे, म्हणजे 20,000 रुपये त्याचे विषय संपला तुम्हाला. मग आपण मार्जिन मनी चालू केलं. मार्जिन मनीमध्ये मग त्यांनी 5 लाखापर्यंत केलं. ठीक आहे. आणि 5 लाखामध्ये बँकेने केल्यानंतर मग आपण त्यांना त्या पद्धतीने देणं चालू केलं. आता आपण त्याच्यात डायरेक्ट फायनान्स चालू केली की क्रेडिट लिंक, म्हणजे SCA हा क्रेडिट लिंकशी निगडीत होतं की त्याला डायरेक्टली असंच कुठल्याच्या द्यायचं आणि फक्त क्रेडिट लिंक द्यायचं. तर जोपर्यंत क्रेडिट लिंक होत नाही तोपर्यंत त्याचं सबसिडी कंपोनंट यायचं नाही. हा नॉर्मली एक जनरल थॉट त्याच्या मागे होता. आता PM अजयमध्ये त्यांनी बऱ्याचशा चेंजेस केल्यात. आता आणि त्याच्यात त्याला पोर्टलवर घेतलं. याचं सुद्धा कारण काय पोर्टलवर घेण्याचं, जेव्हा केव्हा स्टेट गव्हर्नमेंट पैसे आणायचे किंवा एखादी डिमांड करायचं, नॉर्मली काय करायचं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं म्हणजे महामंडळाने एक ॲक्शन प्लॅन तयार करायचा आणि तो ॲक्शन प्लॅन काय करायचा स्टेटला पाठवायचा आणि स्टेटनी एक प्रपोजल तयार करायचं आणि प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवायचं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं ते पैसे आपल्याला मुळात यायचे, म्हणजे थ्रू स्टेट यायचे. काही ठिकाणी जे शेअर कॅपिटल ते डायरेक्ट यायची आणि हा SCAचा पैसा थ्रू स्टेट यायचा. आता हे सगळं जेव्हा सुरू होतं तर असं लक्षात आलं की म्हणजे नॉट ओन्ली इन महाराष्ट्र, बाकी पण बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, झारखंड असेल किंवा पुष्कळशा स्टेटमध्ये पैसा घेऊन यायचा पण तो खर्च नाही व्हायचा. खर्च न होण्याच्या मागचा जो पार्ट होता तो होता क्रेडिट लिंक. त्या क्रेडिट लिंकमध्ये बँकाच जर पैसे सँक्शन नाही करायचे त्याच्यामुळे हा SCAचा पैसा खर्च नाही व्हायचा. भले त्यांच्याकडे कितीही मोठा पैसा असो, जोपर्यंत क्रेडिट लिंक नाही होतं तो व्हायचा नाही. तर हा एक प्रॉब्लेम त्यांनी आयडेंटिफाईड केला आणि हा आयडेंटिफाय करून मग त्याच्यात त्यांनी अजून दुसऱ्या पद्धतीने त्याला PM अजयमध्ये अजून अपग्रेड केलं. मग हे अपग्रेड करताना त्यांनी BPLचा जो कंडिशन होता त्या BPLच्या कंडिशनमध्ये मागच्या 2019मध्ये जी नवीन गाईडलाईन्स आली होती त्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी BPLचं जे कंडिशन्स होते त्यांनी ते BPLची कंडिशन त्यांनी रद्द केली. मग ती रद्द करण्याच्या मागचं कारण काय होतं, म्हणजे आजसुद्धा NSFDCमध्ये त्यांनी जी फायनान्शियल कंडिशन आहे आपल्याकडे 3 लाखाची आहे ती अजूनसुद्धा त्यांचा प्रस्ताव पेंडिंग आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आजसुद्धा त्यांचं म्हणणं असंच आहे की जे अजूनसुद्धा गरीब लोक आहेत तुम्ही त्याला जास्तीत जास्त पहिले पैसे द्या, त्याच्यानंतर मग त्याच्या वरच्या स्टेपला द्या. आम्ही त्याच्यामध्ये अजून त्याला फोर्सफुली म्हणा किंवा त्यांना विनंती करून त्याच्यात त्या कंडिशनमध्ये थोडंसं चेंजेस केलं. चेंजेस काय झालेत की त्या क्लॉजमध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की ज्यांची इन्कम क्रायटेरिया 2.5 लाख रुपये आहे त्याला प्राधान्यावर आणलं. आधी काय होतं की ज्याची 2.5 लाख रुपये आहे फक्त त्यालाच द्यायचं, आता त्याला प्राधान्यावर आणलं. प्राधान्यावर आणलं म्हणजे काय की 10 लोकांनी जर अप्लिकेशन केलं असेल त्याच्यामधले जर 2 लोक असेल त्या 2 लाखाची फॉर एक्झाम्पल इन्कम क्रायटेरिया 2.5 लाख असेल, भले हे अप्लिकेशन करणारे 8 नंबरची किंवा 9 नंबरची असेल पण त्यांची 2.5 लाखाची इन्कम क्रायटेरिया असल्याकारणाने त्याला प्राधान्य म्हणजे तो पहिला नंबरवर येईल. ही क्रायटेरिया आता त्यांनी इन्कम जनरेशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मांडली आणि या माध्यमातून या गोष्टी पुढे सुरू झाल्यात. आता PM अजयच्या याच्यामध्ये पुष्कळ लोकांचं कन्फ्युजन कसं आहे की आता 2-3दा जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा चर्चेमध्ये लक्षात साहेब काही कळलंच नाही कसं करायचं काय करायचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या महामंडळामध्ये जी पद्धत आधी सुरू होती ती पद्धत कशी होती, जसं वोल्कॅनो होतो असा वोल्कॅनो वाहर येतो आणि वरून खाली जातो तशा पद्धतीने पद्धत होती. म्हणजे नॉर्मली की टार्गेट द्यायचा, टार्गेट कोण ठरवायचं, टार्गेट फॉर एक्झाम्पल BOD ठरवायचं किंवा शासनाकडनं यायचं. शासनाकडनं आता येणं मला वाटते पुष्कळ दिवस झाले बंद झालेले आहेत. आता आपण BOD ठरवतो आणि BODच्या माध्यमातून अप्रूव्ह घेऊन तो टार्गेट आपण सगळ्या जिल्ह्यांना देतो.
मग टार्गेट देत असताना आपल्याला त्याला स्पेसिफिक सांगतो की बाबा XYZ काय म्हणतात डिस्ट्रिक्ट आहे, त्याला 2000चं याचं टार्गेट आहे, त्याला 500चं याचं टार्गेट आहे, त्याला याचं इतकं टार्गेट आहे. आणि हे टार्गेट आपण आपल्या त्या योजनेच्या अनुषंगाने डिफाईन केलेले आहेत. म्हणजे SCA आहे, 50% अनुदान योजना आपण ज्याला म्हणतो, किंवा मार्जिन मनी आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, अशा आणि डायरेक्ट फायनान्स अशा योजनेच्या माध्यमातून टार्गेट आपण डिफाईन करतो. पुष्कळदा होतं कसं की जो LOI माझ्याकडे उपलब्ध असतो तो LOI त्या फील्डसोबत कितपत मॅच होतो हे काही लक्षात येत नाही. आणि काम करत असताना ॲक्च्युली होतं काय की आपण आपलं ऑब्जेक्टिव्ह विसरून जातो, जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह विसरून जातो. आपण येतो आकड्यावर की इतके झाले तितके झाले. अरे पण करायचं काय होतं? करायचं आपल्याला ॲक्च्युली काय होतं, त्या पर्टिक्युलर एरियातल्या ज्या कुठल्या घटकातला व्यक्ती असेल त्याला आपल्याला फॉर एक्झाम्पल X फंड दिलेला आहे, त्या X फंडच्या माध्यमातून त्याला थोडंसं सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करून त्याला मेन स्ट्रीममध्ये आणणं हा ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हा ऑब्जेक्टिव्ह आपण ॲक्च्युली विसरून गेलेला आहे. आय एम रिअली क्लिअर विथ दिस आयडिया. आणि तोच आपल्याला गोल ठेवायचा आहे. बघा ते आपण पुष्कळदा बघतो की अर्जुनाला जोपर्यंत तो म्हशीचा डोळा दिसत नव्हता तोपर्यंत काय ते बरोबर ते लक्ष लागत नाही. तर आपला ॲक्च्युली आपण जो गोल आहे, जो एम आहे, तो थोडा कुठेतरी आपला इथे हे झाला आहे, कमी झालेला आहे. आणि प्रोसिजर जी आहे ते प्रोसिजरमध्ये जास्त आपण रुजलो गेलो. तर ऑब्जेक्टिव्ह मला वाटते की आपण पर्टिक्युलरली आठवण ठेवायचं, म्हणजे एकदम आपला क्लिअर राहिला पाहिजे की मला हे ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे. मग तो ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी आपल्याकडे 100 प्रकारचे रस्ते आहेत. मेरे कंपनी का नाम थाइस्टिक बिजनेस कंसल्टेंट है. आज हम 100 कंट्री का इंडिया के साथ रिप्रेजेंटेशन करते हैं. 12 से 15 सेक्टर में हम काम करते हैं. हमारा काम बेसिकली गवर्नमेंट को इंटरनेशनल के साथ जोड़ने का ऑब्जेक्टिव है. इसमें हम प्रपोजल लेके नहीं जाते. हम यूजुअली हर डिपार्टमेंट को पूछते हैं कि आपको क्या सेक्टर में करना है, क्या कहाँ आपको हेल्प चाहिए, कौन सा कंट्री आपके लिए ठीक रहेगा जिनके साथ हम कुछ कर सकते हैं. उस काम को करने के लिए बहुत सारे NGO, एसोसिएशन, ऑर्गेनाइजेशंस हैं जिनके साथ हम जुड़ के ये काम करते हैं. तो महाप्रीत और MPBCDC के हमने 4-5 प्रोग्राम ऑलरेडी किए हैं. ग्रीन फंड का प्रोग्राम हुआ था एक साल पहले, वो हमने किया था. नमस्ते प्रोग्राम अभी हमने रिसेंटली किया था, अब CM सर ने इनॉग्रेट किया था, वो हमने किया था. आइडिया यही था कि हम जो भी प्रोजेक्ट कर रहे हैं, हम इवेंट तो करते हैं, अभी यहाँ पे हम जो काम कर रहे हैं इसके बाद हम क्या कर सकते हैं. गेड़ाम सर बहुत ही एक्टिव आदमी है, तो मैं यहाँ किसी और प्रोजेक्ट के लिए आया था तो उन्होंने मुझे सुबह से यहाँ पकड़ के बिठा दिया, बोला तुम आए हो तो 10 मिनट यहाँ भी ज्ञान दे के जाओ. मेरे पास ज़्यादा ज्ञान नहीं है, बट अभी आपने जो यहाँ पे आप मिले हो, ये प्रोजेक्ट सबमिशन की बातें हो रही है कि अपने को क्या करना है, कैसे ऑनलाइन करना है, सबमिशन करना है. अपॉर्चुनिटी ये है कि सरकार बोल रही है, शासन बोल रहा है हमारे पास बजट है, हमको देना है. आपके पास लोग हैं जिनको इसकी ज़रूरत है. बट अब ये दोनों स्टोरी को मिला के अगर प्रपोज़ल बनाना है तो हमको क्या करना चाहिए, ये एक बहुत बड़ा मुद्दा है. तो हम जो कंसल्टेंसी कर रहे हैं तो हमारा आइडिया ये है कि कौन से प्रोजेक्ट हमको चुनने चाहिए, वो बहुत इम्पॉर्टेंट है. कि बहुत सारे डिपार्टमेंट से हम बात करते हैं, उनके पास पैसा आता है, को प्रोजेक्ट करना होता है, कुछ भी प्रोजेक्ट बनाते हैं और कर देते हैं. 6 महीने 8 महीने बाद पता चलता है वो प्रोजेक्ट हुआ ही नहीं, या हो गया उसका कुछ इफेक्ट नहीं हुआ. अभी आपके बहुत सारे बेनिफिशरीज हैं जिनको ये चाहिए. मेजर आप ये बोल रहे हो, 2 जो मुझे यहाँ दिख रहा है, एक है स्किल डेवलपमेंट और कैपेसिटी बिल्डिंग है, दूसरा हम बोल रहे हैं कि रेवेन्यू जनरेशन है. रेवेन्यू जनरेशन में हम क्या कर सकते हैं. आज की तारीख में बहुत सारे प्रोडक्ट्स जो है एक्सपोर्ट हो रहे हैं, बहुत सारा नेशनल डिमांड है. अगर आप जाके बहुत सारे मार्केट में देखोगे तो उनको प्रोडक्ट मिल नहीं रहा है, ये एक प्रॉब्लम है. दूसरी तरफ हमारे बेनिफिशरीज है जिनके पास प्रोडक्ट है, उनको मार्केट नहीं मिल रहा है. तो काफ़ी सारे छोटे छोटे लिंकेज हो रहे हैं, बट जितना होना चाहिए वो हो नहीं पा रहा है. तो इसके लिए काफ़ी सारे संगठन है, ऑर्गेनाइजेशन है, ट्रेड प्रमोशन काउंसिल्स है, चेंबर ऑफ कॉमर्स है, जो ऑलरेडी बहुत काम कर रही है. बट वो दिल्ली में काम कर रहे हैं, मुंबई में काम कर रहे हैं, वो इंटीरियर तक पहुंच नहीं पाते. इंटीरियर में आप लोगों जिनके पास बेनिफिशरीज है, प्रोडक्ट्स है, उनको वो लोग नहीं मिल रहे. तो ये हम ब्रिज का काम करते हैं. मैं कल पूरा दिन ऑलमोस्ट गेड़ाम सर के साथ था, तो आइडिया बहुत सारे हैं कि हमको ये करना चाहिए, वो करना चाहिए, ये करना चाहिए, ऐसे करते वैसे करते. इनके साथ बैठो तो अभी और 6 और सेशन ले लेंगे ये.
तो मैं इनके लिए इनके साथ ज़्यादा बैठता नहीं हूँ। मैं उनको बोलता हूँ कि आप दो चीज़ पकड़ो, आप हर रीजन में हो, आपके बेनिफिशियरी से आपको पता है कौन लोग आपके पास आ रहे हैं, कौन क्या प्रोडक्ट मैन्युफैक्चर कर रहा है, कौन क्या सर्विस दे रहा है, कितने लोग ऐसे हैं, उनकी कैपेसिटी क्या है। एक बार आपके पास ये मैपिंग क्लियरली आ गई तो ऐसा कोई देश नहीं है जहाँ पे ये प्रोडक्ट ऑलरेडी एक्सपोर्ट नहीं हो रहा है, जहाँ पे उनको स्ट्रगल। आई थिंक मैं ट्राइबल डिपार्टमेंट के साथ भी कुछ काम कर रहा था, तो जो वारली पेंटिंग वगैरह है, मिडिल ईस्ट से उनके पास ऑर्डर आ रहे थे, इन लोग के पास टाइम नहीं था कि ऑर्डर फुलफिल करें, तो उन्होंने वो पेंटिंग, हमारे लिए वारली पेंटिंग है, उनके लिए तो सिर्फ पेंटिंग है, उनको ये अच्छा लगा, एक दिन उन्होंने ऑर्डर दिया, 6 महीने नहीं आया, उन्होंने दूसरा पेंटिंग ले लिया। अब ये जो कॉस्ट इनको मिल रहा था, दिस वाज 10 टाइम्स जो आज वो बेच रहे हैं। एक्सपोर्ट में वैल्यूएशन ये हैगा कि आपको डॉलर्स में मिलेगा, आपको दिरहम में मिलेगा, तो कॉस्ट अच्छा मिलता है। बट यहाँ पे कोई था नहीं जो ये सारे लोग को इकट्ठा करे। उनके पास 2-4 पेंटर थे, उनको बोला, वो बोला सर अभी 6 महीने बाद आओ, मैं 2 पेंटिंग बना रहा हूँ। बट ऐसे और 100 लोग थे जिनको ये अपॉर्चुनिटी मिला हो सकता है। तो जो ये अपॉर्चुनिटी लॉस है, ये हमारे बेनिफिशरीज तक हम पहुँचा नहीं पा रहे, क्योंकि हमको ये नहीं पता कि कितने लोग क्या प्रोडक्ट बना रहे हैं और उनकी कैपेसिटी कितनी है। डिमांड एग्रीगेशन जो है, हमने ये भी सजेस्ट किया है कि एक है कि आपका सप्लाई चेन है, आप प्रोडक्शन दे रहे हो, आप सब कुछ आपके बेनिफिशरीज के पास है। एक बार ये हमारे पास मैप हो गया तो हमको सबसे पहले करना है कि डिमांड कहाँ पे है। तो मैंने सर को सजेस्ट किया है कि हम हर क्वार्टर में एक एरिया ले ले, यूरोप ले ले, मिडिल ईस्ट ले ले, अफ्रीका ले ले, दीज आर ऑल कंट्रीज वेयर वी आर एक्सपोर्टिंग। काफ़ी अच्छा एक्सपोर्ट हो रहा है, डिमांड अच्छा खासा है। प्रोडक्ट वाइज अगर हमारे पास सप्लाई है तो हम उन कंट्रीज़ को बुलाए यहाँ पे, उनके साथ एक एक दिन का बायर सेलर मैच करे या प्रोडक्ट लिंकेज कर ले, फिर वो बाहर जाके उनको पता चलेगा ये प्रोडक्ट इतनी कैपेसिटी का अपने पास इतने लोग सप्लाई कर सकते हैं। फिर आ जाता है क्वालिटी। तो स्किल डेवलपमेंट और कैपेसिटी बिल्डिंग जो है उसमें मेजर ये है कि हमारी क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी लेवल है या नहीं। इसमें भी प्रॉब्लम ये है कि जो आज की तारीख में काफ़ी सारे ट्रेनिंग्स देते हैं वो यहीं के लोग हैं। कुछ कुछ तो मैं ऐसे लोगों से मिला जिन्होंने खुद एक्सपोर्ट नहीं किया बट वो एक्सपोर्ट ट्रेनिंग ले रहे हैं। अब ये लोग को सेलेक्ट करके अगर हम ट्रेनिंग दे रहे हैं तो वी नीड टू वैलिडेट कि भाई ये जो ट्रेनर है इज ये एक्चुअली वर्थ ट्रेनिंग आर बेनिफिशरीज ऑल्सो। स्किल डेवलपमेंट और एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट की तरफ से भी काफ़ी सारे ट्रेनिंग होते हैं, NSDC के बहुत सारे ट्रेनिंग होते हैं, बट लॉट ऑफ पीपल हैव जस्ट टेकन दैट वैलिडिटी कि हम ट्रेनिंग दे देंगे। अब उनके पास कुछ है नहीं, उनको फंडिंग मिलता है, वो 1000-2000 लोगों को ट्रेनिंग दे देते हैं, बट वो ट्रेनिंग के बाद क्वेश्चन आप लोग के पास आता है कि भाई आपके कितने बेनिफिशियरी को बेनिफिट हुआ। तो इसके लिए हमको ये करना है कि हम अगर एक्सपोर्ट लिंकेज कर रहे हैं और इनकम जनरेशन कराना है तो उसके लिए हमको कैपेसिटी बिल्डिंग ट्रेनिंग करना ही पड़ेगा, और वो उन लोग से हम करवाए जो ऑलरेडी इस बिज़नेस में कर रहे हैं, दे आर कमिंग विद रिजल्ट्स कि भाई देखो हमने इतना करोड़ का हम लोग के पास ऑर्डर हमने फुलफिल किया है। सिर्फ उन लोग को लेके आइए जो आपके एरिया में जो स्पेसिफिकली, सो ये जेनरिक जो लोग हैं ना जो सारा एक्सपोर्ट सिखाते हैं, उनसे मेरा एक्सपीरियंस है उनसे हमको ज़्यादा फ़ायदा होता नहीं। अगर आपके पास एग्रीकल्चर के प्रोडक्ट्स है, आप सिर्फ उन एक्सपर्ट्स को लाओ जो एग्रीकल्चर प्रोडक्ट्स टू यूरोप करते। अगर आपके पास दूसरा कोई प्रोडक्ट है, गारमेंट है, पेंटिंग्स है, पॉटरी वगैरह का है, सेरेमिक्स के, जो भी हो, विच एवर स्पेसिफिक प्रोडक्ट्स यू हैव, आप उसको कौन से मार्केट से हमको लिंक करना है। पहले हमने सजेस्ट किया है कि आप एम्बेसीज को बुलाओ, एम्बेसडर को बुलाओ, लेट देम कम एंड से कि भाई हमको इंडिया से ये प्रोडक्ट की ज़रूरत है। उनकी तरफ से जब आपके पास आता है गवर्नमेंट की तरफ से कि वो गवर्नमेंट खुद बोल रहा है कि हम इंडिया से आज की तारीख में 10,000 करोड़ का ये प्रोडक्ट ले रहे हैं, मगर हमको फुलफिल नहीं मिलता है, हमारा क्वालिटी में ये इशू आ रहा है, फिर हम उसी स्पेसिफिक कंट्री के जो एक्सपर्ट्स हैं उनको लेके आके अपने लोगों को कैपेसिटी बिल्डिंग कराए। डिमांड आ गया, कैपेसिटी बिल्ड हो गया, फिर उसका हम एक लिंकेज ये करें कि धीरे धीरे हम कितना कैपेसिटी को फुलफिल करके वो डिमांड को सप्लाई कर सकते। ये एक रोड मैप है, थोड़ा टफ है, बट ये करने के लिए जो है देयर इज़ अ लॉट ऑफ एफर्ट्स रिक्वायर्ड। दैट इज़ वेयर आई थिंक PM अजय इज़ अ राइट प्लेटफॉर्म। बट वही है कि अगर हम ट्रेनिंग दे रहे हैं तो ट्रेनिंग का क्या ऑब्जेक्टिव है। हम थोड़ा इसको अगर इनकम जनरेशन करके अगर हम ये बोल रहे हैं कि तुम ये सेटअप करो। एक एग्जांपल था, मैं आई थिंक कुछ साल पहले आई वाज विद सम सेक्रेटरी लेवल पर्सन, तो उनके पास बजट आया कि लोगों को ट्रेन कर दो और एक टारगेट आया,
तो उन्होंने गांव-गांव जाके महिलाओं को पकड़ पकड़ के चौक बनाना सिखाया और उनका टारगेट हो गया। तो हमारे पास एक महिला थी जिसको कुछ नहीं आता था और उसके पास काम नहीं था। अब उसको चौक बनाने आता है, पर उसके पास अभी भी काम नहीं है, क्योंकि किसी ने उनको ये नहीं बताया कि आप इतना चौक जो प्रोडक्ट प्रोड्यूस करोगे वो आपको देना किसको है। अब वो डिपार्टमेंट वाला मेरे को बोला था चौक बनाना सिखा दो, तो मैंने अपना काम कर दिया। तो ये जो डिस्कनेक्ट है इसको फुलफ़िल करना बहुत ज़रूरी है। अगर आप इतना एफर्ट लेके आप करने वाले हो, आप अपने बेनिफिशियरी को सिखाओगे, सब करोगे, बट अगर वो उसको बेनिफिट नहीं होने वाला है तो आपका जितना भी ये मेहनत है दैट विल नॉट ब्रिंग द रिजल्ट दैट इज़ डिज़ायर्ड। दूसरा है कि आज के तारीख में इतना डिमांड है मार्केट में कि अगर ये हमारे पास पूरा डेटा क्लियरली आ जाए कि कौन से एरिया से कौन सा प्रोडक्ट है। आजकल तो इनफैक्ट अभी मैं चौधरी सर के साथ कहीं गया था, इतने प्रीमियम प्रोडक्ट्स हैं हमारे पास जो इंटीरियर से आ रहे हैं, जिसके लिए लोग 2-2 टाइम 3-3 टाइम कॉस्ट देने के लिए रेडी है। और नेचुरल है, ऑर्गेनिक है, आजकल ये हेल्थ का थीम बहुत अच्छा चल रहा है। सिटी में तो वैसे ही मिल नहीं रहा है ये सब। तो ये सब जो है वैल्यू एडिशन जो है ये बहुत अपॉर्चुनिटी है जो स्किल डेवलपमेंट में कर सकते हैं। तो मैं वही उसी से उतना ही मुझे एक्चुअली शेयर करना है कि आपके प्रोडक्ट वाइज, एरिया वाइज, रीजन वाइज आप हो, आप अगर इसको लिंकेज करो और मैप कर दो कि भाई मेरे जोन में दीज आर ओनली टेक 3, सब मत भी करो आप, बहुत सारे प्रोडक्ट होंगे हर एरिया में। आप टॉप 3 आपके रीजन का कौन सा प्रोडक्ट्स है, उसमें कितने लोग हैं, कितना क्वांटिटी हमारा डिमांड सप्लाई कितना हम कर सकते हैं, ये अगर भी मैप होता है तो हम उस प्रोडक्ट के लिए कौन सा कंट्री एक्चुअली बेटर है, वो कंट्री को किस तरह का प्रोडक्ट चाहिए, उस एक्सपर्ट्स को ला के ये कैपेसिटी बिल्डिंग करे और वो एंड टू एंड सप्लाई करके एग्जीक्यूशन तक लेके जाए, तो इनकम जनरेशन का पूरा आपका जो स्ट्रक्चर है वो कंप्लीट होता है। और ये 2-3 साइकिल एक बार चल गया ना, फिर कोई हमको पूछेगा नहीं, इट विल बी ऑन ऑटो मोड। एक बार बायर सेलर मैच हो गया, उसको पता चल गया मुझे यही प्रोडक्ट करना है, ऐसे ही करना है, उसने इसको सिखा भी दिया एंड मार्केट में चला गया, फिर ऑटोमेटिकली चलेगा एंड देन यू कैन हैव मोर एम्प्लॉयमेंट ऑल्सो, मोर प्रोडक्टिव वर्क ऑल्सो, और ये आपका जो पैसा आप ट्रेनिंग वगैरह में इन्वेस्ट करो इसका आउटकम भी आएगा। तो आई थिंक वी हैव 2-3 वेरी बिग मार्केट्स नाउ। तो फॉर एग्जांपल अफ्रीका एंड ऑल इज़ ह्यूज एक्सपोर्ट पोटेंशियल। मैंने एक्चुअली प्रपोज किया है कि एटलीस्ट हम 1-2 कंट्री के साथ ऐसे एक रीजनल वर्कशॉप ले। जसं वड्या जमिनीवर टाकलं तर जमिनीच्या पोटामध्ये जे गांडूळ असेल, जैव असेल, ते वरती येतात, खाली जातात, ये जा केल्याने जमीन भुसभुशीत होते, नत्रपुरत पालाश, त्याची जी विष्ठा आहे, विष्ठेमधून नत्रपुरत पालाश प्राप्त होते। असं शाश्वत कोणी जर म्हणत असेल की हे फवारणी केल्यानंतर काय रोग जात नाही, अशी आमच्याकडे स्वतःची फॉर्म्युला आहे। कोणतंही पीक घ्या, येणारा कोणताही रोग घ्या, निसर्गाच्या तत्वज्ञानानुसार आम्ही त्याचा उपयोग करतो, त्याचा वापर करतो, शाश्वत शेतीसाठी सगळ्यात पहिले काम आहे। आता जसं माहित आहे आपल्याला की माणसाचा मांस माणूस खात नाही, जनावरांचा मांस जनावर खात नाही, तसंच कृमी कीटकाचा मांस कृमी कीटक सुद्धा खात नाही। आमच्या भागामध्ये कपाशी आहे, तिथे बोंडअळी आहे, आमच्या भागामध्ये तणस आहे, प्याडी आहे, धानाचं उत्पादन आहे, तिथे तुडतुडा आहे, है ना, मिरचीवर चुरडा आहे, संत्रा भागामध्ये कोळशी आहे। आम्ही इतके प्रयोग केले, सक्सेस प्रयोग झाले की चेन्यावरची जी घाटी आली आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते वेचून आणली, तिला चेना कवळतला सर मोठी बनवली, दुसऱ्या दिवशी तिचं द्रावण तयार केलं आणि सांध्याकालीन परिस्थितीमध्ये तिची फवारणी केली। 8 घंटे ती काहीच खात नाही फवारणी केल्यानंतर, त्या स्वतःचा मांस स्वतः कोणी खात नाही, हे निसर्गाचा सिद्धांत आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे। आणि मग जर समजा त्या फवारणी केल्यानंतर ती फिडच करत नसेल तर ती काय होते, बेशुद्ध होते, आणि बेशुद्ध झाल्यानंतर ती काही प्रजनन करत नाही आणि तिचा काही विस्तार होत नाही, नैसर्गिक पद्धती। अशा अनेक टॅक्टिक्स कृषी क्षेत्रामध्ये आमच्या शेतीच्या दवाखान्यामध्ये शाश्वत आहे। त्याच्यानंतर दुसरा आम्ही उपक्रम चालवतो तो म्हणजे बीज बँक। आम्हा सर्वांना माहित आहे तुरी पेरल्यानंतर काही ज्वारी निघत नाही आणि सोयाबीन पेरल्यावर भुईमूग निघत नाही, जे पेरत तेच उगवत, बरोबर आहे। मग थोडंसं तंत्रज्ञान, बीज संस्करण एवढं एक तंत्रज्ञान आम्ही जर शिकवलं आणि आमच्या एंटरप्रेन्युअर्सनी त्याला अंमलात आणलं
आणि तो सुंदर असा प्रोग्राम आहे ज्याच्यात आम्ही यशस्वी आहोत की 100 किलो सोयाबीनचे ना आम्ही जर कोणाला शेतकऱ्याला विनामूल्य दिला, 1 रुपया न घेता, तर सहज शेतकरी घेतात. पण शेतकरी एवढा प्रामाणिक आहे, ज्यावेळी त्याचं उत्पादन 90 दिवसाला 100 दिवसांत घरी पीक आणते आणि आपल्याला आपण त्याला म्हटलं अरे बाबा 100 किलो तुला सोयाबीन दिली होती, चना दिला होता, आता तू 130 किलो परत कर, कोणीच नाही म्हणत. आणि हे 30 किलो 100 हा म्हणजे आमचा टोटली नेट बेनिफिट आहे, लॉस काहीच नाही. असे शाश्वत उद्योग आपण जर सुरू केले तर खऱ्या अर्थानं आम्हाला फॉरेनमध्ये एक्सपोर्ट करण्याची गरज नाही, देशातच खूप गरज आहे. आपण विदेशातून तेल देशात आणून राहिलो, पण इतक्या तेलही आमच्या देशामध्ये उत्पादित होत्या ते सुद्धा आम्ही घेत नाही. ही शोकांतिका आहे. कारण आता आमचे पोरं पाठीवर पंप घेऊन पॅडल पंप घेऊन ते फवारणी करणार जाणार आणि त्याला जर म्हटलं ड्रोन घे फवारणी कर, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून तर नक्कीच कृषी क्षेत्रामध्ये काम करतो. मग असे अनेक यंत्र आहेत, शेकडो यंत्र आहेत, पण एवढे यंत्र आमच्या खरेदी करण्याची आमची कुवत नाही. म्हणून आम्ही ज्यांच्याकडे मोठे मोठे यंत्र आहेत त्याची नोंदणी आम्ही करतो आणि किराया तत्वावर त्याचा पुरवठा करतो. आणि हे यंत्र जो आमचा एंटरप्रेन्योर ऑपरेट करतो, पुढे त्याला ते यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाचा पूर्ण अनुदान भेटेल, त्याच्या मालकीचं कसं यंत्र होईल याचा प्रयत्न करतो, जे आपण सहज याच्यामध्ये घेऊ शकतो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मार्केट लिंकेज साठी गार्डन मध्ये म्हणजे शेतामध्येच ग्रेडिंग पॅकेजिंग झालं पाहिजे. हा प्रयोग सर आम्ही गोगडमध्ये केला, आमच्या संत्र्यामध्ये केला, सक्सेस झालो. आम्ही जेव्हा संत्रा तोडायचं, मोसंबी तोडायचं, ढेऱ्या लावायचं, आमचे संत्र खराब व्हायचे. माझी स्वतःची संत्रा मंडी होती, माझा बिझनेस होता संत्र्याचा. मी कटणीला गाडी घेऊन स्वतः 407 चालवत स्वतः नेत होतो, कारण 4 वाजता जर मार्केटमध्ये गाडी पोहोचली तर संत्रे विकल्या जात होते, नाही तर उन्हामध्ये संत्रा आमचे खराब होते. त्या दिवशी डोक्यामध्ये आला आणि कॅरेटची संकल्पना डेव्हलप केली. आज कॅरेट संत्र्यामध्ये कॅरेट आलेले आहे, संत्र्याचं डॅमेजिंग कमी केलेलं आहे. म्हणजे आमच्या शेतामध्ये उद्या काय विकायचं आहे, आजच त्याचं ग्रेडिंग केलं आणि पॅकेजिंग केलं तर ते युनिट एक सुंदर युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. शाश्वत एंटरप्रेन्योर्स आपला बिझनेस चालू शकतो. गार्डन पॅकेजिंग करणं, मार्केटिंग करणं, त्याची पुढची स्टेप आम्ही केलेली आहे. मुंबईमध्ये खास तुम्हाला नागपूरमध्ये पाहायला मिळेल कॉलनी बाजार. आता त्याच्यानंतरची एका स्टेपला आम्हाला सुरुवात करायची आहे की शेतकऱ्यांचा जो डायरेक्ट गार्डन पॅकेजिंग झाला मात्र तिची, पण पुन्हा डॅमेजेस कमी करण्यासाठी, ज्याचं होणारं नुकसान थांबवण्यासाठी आता जर 10 रुपयाच्या 4 गड्ड्या पालकच्या मेथीच्या बाजारामध्ये आहे, बरोबर. सोलर ड्रायर एकदम देशी जुगाड, काही मोठ्या यंत्राची गरज नाही. ते यंत्र आम्हाला काही कामाचे नाही, देशी जुगाडमध्ये आम्ही सोलर ड्रायरचं काम करतो. आणि सगळ्यात पहिले आम्ही कस्तुरी मेथी तयार केलेली आहे. म्हणजे मेथी जर यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्ये असेल, फेकावी लागत असेल मार्केटमध्ये, त्याचं व्हॅल्यू एडिशन जर माहित असेल, 200 ग्राम कस्तुरी मेथी ही 100 रुपयाचं एक पाकिट आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये. तर पालक कस्तुरी होऊ शकते, सांबार कस्तुरी होऊ शकते, प्रत्येक भाजीपाला हा कस्तुरी होऊ शकतो. त्याला शाश्वत मार्केट आहे. त्याच्यानंतर एक 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक इव्हेंट शेतकरी शेतमजूर सेवाधन मार्गदर्शन मदत केंद्रावर आम्ही चालवतो, तो म्हणजे कुशल मजूर शेतमजूर. आणि याच्यासाठी 5 महिला आणि 5 पुरुष 10 मजुराचा एक गट आम्ही चालवतो. आणि त्या गटाचा जो एक प्रमुख आहे त्या प्रमुखाचं नाव देतो कृषी सैनिक. आणि एका गावामध्ये किमान आमचे 10 कृषी सैनिक असतात, 10 गट असतात मजुरांचे. 100 मजूर आम्ही एका गावातून निवडक मजूर घेतो, ज्याचं वय 18 पेक्षा जास्त असेल आणि 40 पेक्षा कमी असेल. आणि त्या 10 लोकांना मॅनेज करण्यासाठी एक कृषी मित्र देतो. आणि 10 गावामध्ये
2000 लोकांसाठी आम्ही काम करतो, 1000 शेतकरी आणि 1000 शेतमजूर. जेव्हा एका गावामध्ये आमचे 11 लोक काम करतात तर 10 गावामध्ये 111 लोक काम करतात. एका 10 ते 15 गावामध्ये 111 लोकांना कायमस्वरूपी रोजगार आमच्या केंद्राच्या अंतर्गत प्राप्त होतो. आणि ह्या मजुरांना वर्षभर त्याच्या हाताला काम आणि कामाचं योग्य दाम कसं द्यायचं ते किमान वेतन आयोगाच्या नुसार देतो. आणि ज्यावेळी मासिक त्याला आम्ही मानधन देतो त्या मानधनातून कपात करून त्या शेतमजुरांना अटल बिहारी पेन्शन योजना जी केंद्र शासनाची आहे त्याचे EMI कन्व्हर्जन्स करतो आणि त्याला पेन्शन होल्डर बनवतो. म्हणजे या स्वतंत्र भारत देशामध्ये जो असंघटित कामगार खऱ्या अर्थानं आर्थिक गुलाम आहे, ह्या आर्थिक गुलामी दूर करण्यासाठी त्याला पेन्शन होल्डर बनवलं तर आमचं टेन्शन आहे त्याचं टेन्शन आम्ही कमी करतो. उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त करण्याचा आम्ही याच्यासाठी प्रयत्न करतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. उत्पादन खर्च आता यावेळी जास्त आहे, उत्पन्न कमी आहे, विक्रीची हमी नाही. पिकवतो तो आमचा शेतकरी, खातो आम्ही, आणि उपाशी तो तुपाशी आम्ही. ज्यावेळी पेरणं करण तो बंद, काय खाऊया आम्ही कण. ही शोकांतिका दूर करण्यासाठी योगायोगाने अजय ही जी योजना आहे हे फार सुंदर योजना आहे. या योजनेच्या पलीकडे जो माझ्याकडे काही योजना आहे PMGP CMGP त्या कंपल्सरी माझ्या सुरूच आहे. पण टेक्निकल एजन्सी मधून स्फूर्ती प्रोग्राम आपल्या सर्वांना माहित असेल 90% ग्रँट आहे. 2.5 कोटी पासून 5 कोटी पर्यंत जे ग्रँट आहे आणि त्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये संपूर्ण भारतासाठी माझी संस्था ही टेक्निकल एजन्सी इम्पॅक्ट आहे. माननीय महाव्यवस्थापक श्री गेडाम सर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने माननीय श्री देवकते सर महाव्यवस्थापक मुंबई हे या बैठकीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय श्री गेडाम सर महाव्यवस्थापक नागपूर यांनी PM अजय योजनेमध्ये इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटीमध्ये सॉईल टेस्टिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये क्रूड स्टोरेज आणि स्किल डेव्हलपमेंट या ॲक्टिव्हिटीमध्ये 3 वर्षाचा DPR कसा तयार करायचा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच माननीय श्री गणेश चौधरी साहेब यांनी सुद्धा महाब्रिजच्या योजनेची माहिती इथे दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच माननीय लोंढे सर वित्त विभाग मुंबई हे सुद्धा या सभेला उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच उमेश रामकृष्णन सर यांनी आपले जे प्रोजेक्ट आहेत त्यांना मार्केटिंग लिंक कशी करायची याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोके सर यांनी सुद्धा कृषी संदर्भात माहिती दिलेली आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच सर्व विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक मुख्यालयाकडून आलेले सर्व अधिकारी कर्मचारी या बैठकीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच इतर आउटसोर्सिंगचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी ही सभा म्हणजे चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची मदत केलेली आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने ही सभा संपली असं मी जाहीर करते.